जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा अवघ्या काही वेळात सुरू होणार आहे आणि त्यासाठी वारकऱ्यांची मांदी आळी देहू नगरीत पाहायला मिळते। अवघी देहू नगरी या बीज सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे। सभा मंडपामध्ये कीर्तन होऊन त्यानंतर पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडून वैकुंठ स्थानी जाईल आणि त्यापूर्वी सभा मंडपाला आणि पालखीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। श्री संत तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी देहूमध्ये पार पडतोय। आपण जर या ठिकाणी पाहिलं, देहूतील मुख्य मंदिरामध्ये असणारा हा सभा मंडप आहे। या सभा मंडपाला खरं तर विविध रंगाच्या फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। त्यातच विशेष म्हणजे या ठिकाणी आकाश कंदील लावण्यात आलेला आहे। त्या आकाश कंदिलावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद घेत असतानाचा या ठिकाणी फोटो देखील आहे। त्याचंच आकर्षण खरं तर या ठिकाणी आलेल्या भाविकांना आहे। आपण जी या ठिकाणी पालखी पाहतो, हीच पालखी या ठिकाणी काही वेळामधून या ठिकाणी निघणार आहे आणि काही वेळात पोहोचणार आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, मोठ्या संख्येने भाविक देहूमध्ये गर्दी करत आहे आणि काहीच वेळात पालखी या ठिकाणावर निघणार असल्याने भाविक मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी करत आहेत। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू।